तर आज दहीहंडीचा उत्साह आता वाढल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे आपण ही दोन दृश्य पाहतोय, घाटकोपर आणि ठाण्याची। मुंबईसह राज्यभरात आता दहीहंडीचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी आता नेते मंडळी देखील दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। एकीकडे घाटकोपरची दहीहंडी आपण पाहतोय, राम कदम यांची दहीहंडी, आणि दुसरीकडे ठाण्यातील रवी फाटक यांची आपण दहीहंडीचा उत्साह आता सध्या पाहायला मिळतोय। आज महाराष्ट्रासह अनेक शहरांमध्ये दहीहंडीचा उत्साह हा शिगेला पोहोचलाय। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय घाटकोपर मधून राम कदमांची दहीहंडी, थेट दृश्य आपण घाटकोपर मधून, आणि दुसऱ्या ठिकाणी ठाण्यातील रवी फाटक यांची दहीहंडी। हे दोन्ही नेते आता या ठिकाणी पोहोचल्याची थेट दृश्य सध्या पाहायला मिळत आहेत। दहीहंडी फोडण्यासाठी आता गोविंदा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। गोविंदांचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय। ढोल वादनाच्या सह आता संपूर्ण परिसर हा दणाणून गेलाय। या ठिकाणी दोन दृश्य सध्या आपण पाहतोय, घाटकोपर मधून राम कदम यांच्या दहीहंडीच्या ठिकाणाहून, आणि त्याचबरोबर आता गोविंदा, आणि एकीकडे ठाण्यात आता रवी फाटक यांच्या दहीहंडीची थेट दृश्य इथे पाहतोय। तर ही दोन दृश्य घाटकोपर मधून राम कदम यांची दहीहंडी, आणि दुसरीकडे ठाण्यामधून रवींद्र फाटक यांची दहीहंडी। या ठिकाणी आता गोविंदा या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले। काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला जेवढे जमतायत तेवढे लावा, काही प्रॉब्लेम नाही। मला माहिती आहे तुम्ही सगळ्याच जणी झुंजार आहात, परंतु आपण सगळ्यांनी काळजी सुद्धा एकमेकांची घेतली पाहिजे। तुम्हाला बक्षीसही आपण 6 थरांचंच देणार आहोत, काळजी करू नका। आपण 5च थर लावा, चला लावा, 7 लावा। तुम्हाला जितके आवडतील तेवढे थर लावा। या भावाकडनं तुम्हाला बक्षीस हे निश्चितपणाने मिळणार आहे। सगळ्या लाडक्या बहिणींचा सन्मान इथं होणार आहे, आणि म्हणूनच खास तुमच्यासाठी संकल्प प्रतिष्ठान आणि आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी इथं, रवींद्र फाटक साहेब यांनी इथं सन्मान हंडीचं आयोजन केलेलं आहे। एक दृश्य आपण ठाण्यातून पाहतोय। ठाण्यामधील आता संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडीची दृश्य आपण सध्या पाहतोय। ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांची ही संकल्प प्रतिष्ठान ही दहीहंडी आपण पाहतोय। तर दुसरीकडून थेट दृश्य येत आहेत दादर मधून आयडियल दहीहंडी ही आपण दृश्य आता पाहतोय। महिला गोविंदा पथक देखील आता या ठिकाणी दाखल झाले आहेत। गोविंद पथकांकडून आता दहीहंडीला सलामी देखील देण्यात येते। यावेळी मोठ्या संख्येने आता नागरिकांनी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळतंय। लहान मुलं वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या दहीहंडीमध्ये सामील झाल्याचं देखील दृश्य आता सध्या पाहायला मिळत आहे। ही थेट दृश्य आपण दादर मधून पाहतोय। दादरमध्ये आयडियल दहीहंडीची ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आज मुंबईसह ठाण्यासह संपूर्ण राज्यभरात दहीहंडी उत्सव हा साजरा केला जातोय, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता दादरमध्ये आयडियल प्रतिष्ठानची ही दहीहंडी आपण सध्या पाहतो। आयडियलची दहीहंडी आहे। या ठिकाणी आता वेगवेगळे मेसेज देखील या दहीहंडीतून, सलामीतून देण्यात येत आहे। यावेळी महिला गोविंदा देखील मोठ्या संख्येनं या दहीहंडीमध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण परिसर हा गोविंदाच्या जयघोषानं आज दुमदुमून गेलेला आहे। संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येनं गोविंदा हे दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर इथे दृश्य आपण सध्या ठाण्यातून पाहतोय। ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानकडून आता ही दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं गोविंदा हे या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। तर स्वतः रवींद्र फाटक हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, आणि त्यांच्याकडून
तरी थेट दृश्य सध्या आपण पाहतोय संकल्प प्रतिष्ठान आयोजित ही संकल्प दहीहंडी आपण सध्या पाहतोय। तर या ठिकाणी ठाण्यातून आपण ही दृश्य पाहतोय। ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानकडून ही दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे। यावेळी बाल गोविंदा देखील आता दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। या गोविंदा पथकांकडून आता सलामी देखील या दहीहंडीला देण्यात येते। यावेळी रवींद्र फाटक देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळी ते गोविंदांना देखील संबोधित करतायत। गोविंदांचा उत्साह आता शिगेला पोहोचल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर यावेळी महिला गोविंदांकडून आता दहीहंडीला ही सलामी देण्यात येते। महिला गोविंदा पथकाकडून आता हा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। महिला गोविंदा पथकाकडून दहीहंडीला ही सलामी देण्यात येते। संकल्प प्रतिष्ठान ची ही 2024चं यंदाचं हे 19वे वर्ष आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता या गोविंदा पथकास रोख 25 लाखांचं पारितोषिक देखील जाहीर करण्यात आलंय आणि आता या दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं गोविंदा पथकं ही दाखल झालेली आहेत आणि आता महिला गोविंदा पथकाकडून आता दहीहंडीला सलामी देण्यात येते। ही थेट दृश्य आपण सध्या ठाण्यातून पाहतोय। ठाण्यातील रवींद्र फाटक यांची संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी 2024 ची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। यावेळी बाल महिला गोविंदा देखील आता आपली दहीहंडीला सलामी देण्यासाठी सज्ज झाल्याची थेट दृश्य ठाण्यातून। तर ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी ही आयोजित करण्यात आली आहे। सध्या आपण पाहतोय ठाण्यामधून ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान 2024 कडून ही दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे। यावेळी महिला गोविंदा देखील मोठ्या संख्येनं या दहीहंडीच्या कार्यक्रमात दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। ठाण्यातील रवींद्र फाटक यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। मोठ्या संख्येनं गोविंदा या ठिकाणी दाखल झालेत। अगदी सकाळपासूनच गोविंदांचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। आता महिला गोविंदा देखील त्याच संख्येनं त्याच उत्साहानं आता या दहीहंडी उत्सवात दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तरी दृश्य आपण सध्या पाहतोय ठाण्यामध्ये
संकल्प प्रतिष्ठान आयोजित या दहीहंडीमध्ये आता गोविंद पथकांकडून सलामी देण्याचं काम सध्या सुरू आहे। सगळ्या गोविंद पथकांकडून आता दहीहंडीला सलामी देण्यात येते। तर यावेळी गोविंदा आला रे आला या घोषणानं हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। देशाची सर्वात मोठी दहीहंडी म्हणून आपल्या दहीहंडीची ओळख आहे। यावर्षी देखील भव्य दिव्य दहीहंडी साजरी करतात। भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी घाटकोपरला दरवर्षी होते। यंदाचं हे 15वं वर्ष आहे आणि राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांपासून आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत अनेक दिग्गज दरवर्षी येतात, गोविंदा पथकांसोबत सगळ्या गोविंदासोबत संवाद साधतात। याही वर्षी ते येणार आहेत। अनेक मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील हिरो हिरोईन्स या ठिकाणी येतात। वास्तविक घाटकोपरनीच या गोविंदाला एका वेगळ्या स्तरावर नेण्याचं काम केलं, कारण 15 वर्षी ज्यावेळेस आम्ही सुरू केलं होतं तेव्हा महाराष्ट्राच्या गावागावात गोविंदा होत नव्हता, पण ते आता पूर्ण गावागावात पोहोचलेलं आहे। सुरक्षितता तेवढीच महत्वाची आहे। आम्ही काय करतो आहोत की घाटकोपरच्या घराघरामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व प्रकारची तपासणी मोफत करतो आहोत आणि मोफत तपासणी झाल्यावर त्यांचे जे ऑपरेशन जे आहेत ते ऑपरेशन देखील आपण मोफत करून देणार आहोत। तर त्याच्यामुळे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि आई वडील हेच खरे परमेश्वर आहेत असा संदेश देणारी ही भारतातील सर्वात मोठी दहीहंडी। म्हणजे एका ठिकाणी दहीहंडीसारखा उत्सव साजरा करायचा जो श्रीकृष्ण जन्माच्या उत्सवाचा सोहळा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी पण घ्यायची आणि ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला तेच आईवडील आपले खरे परमेश्वर आहेत हा संदेश आम्ही गेली 15 वर्ष देण्याचा प्रयत्न करतो। आपण पाहिलं असेल शाहरुख खान पासून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी या गोपाळांसोबत प्रेरणा देत शपथ घेतली की आम्ही आमच्या आईवडिलांचा सन्मान करू, त्यांच्याबरोबर चांगलं वागू, त्यांना दुखवणार नाही। तर अशा प्रकारचा एक संदेश देणारी समाज हित, समाजाचं भान लक्षात घेऊन समाज हित जपणारी ही दहीहंडी। तुमच्याबरोबर अनेकांनी दहीहंडी सुरू केली, त्यातले काही जण आज ते उत्सव साजरा करत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करत नाही, तुम्ही मात्र सातत्य ठेवलं, कारण काय आणि या उत्सवाचं इतकं महत्व तुमच्या लेखी का आहे? 2009 मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा दहीहंडी साजरी केली तर मला आठवतंय अजूनही साधारणतः 8-1000 छोटे मोठे मिळून बॅनर्स मी पूर्ण मुंबईत लावले होते। अगदी खोपोलीपासून ते इकडे अलिबागपर्यंत असे ते बॅनर्स लागले होते। फार मोठ्या प्रमाणात त्यावेळेस मी दहीहंडी साजरी केली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या ज्याला आपण म्हणतो की इतरही ठिकाणी साजरी व्हायला सुरुवात झाली। आता जे साजरे करत नाहीत ते का करत नाहीत तो त्यांचा विषय, पण ही गोष्ट खरी आहे की काही लोकांनी दहीहंडी बंद केली, कदाचित खर्च हे त्याच्या मागचं कारण असावं। एक राजकीय प्रश्न, काल महाविकास आघाडीची बैठक झाली, मुंबईतल्या जागा वाटपाला घेऊन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये सध्या हमरीतुमरीचं वातावरण दिसून येत आहे। महायुतीचं जागा वाटप कुठपर्यंत आलेलं आहे आणि त्यांच्या हमरीतुमरीबद्दल तुम्ही काय सांगाल? आमच्या महायुतीमध्ये कुठलीही हमरातुमरी नाही आहे। आमच्याकडे देव माणसं, आपण स्टेजवर पाहिलं असेल आदरणीय देवेंद्रजींचे मुंबईभरात बॅनर लागलेत आणि त्यांची देव माणूस म्हणून ओळख आहे आणि ते असतील स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा आहे, हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे आणि अजेंडा एकच आहे, गोरगरिबाचं कल्याण। महाविकास आघाडीचा अजेंडा काय? वसुली। त्याच्यामुळे ज्यांचा अजेंडाच वसुली आहे त्यांच्यामध्ये भांडणं होणं स्वाभाविक आहे। आमचा अजेंडा वसुली नाही आहे, आमचा अजेंडा 24 तास गोरगरिबांसाठी काम करणं अजेंडा। तर त्याच्यामुळे कुठलेही वाद नाहीत, आम्ही एकत्रच लढू, युतीमधून लढू पण आणि पुन्हा सरकार पण स्थापन करू। काल या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात घडामोड घडली, काय आपली प्रतिक्रिया आहे? काय घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं सगळ्यांचं दैवत आहे, पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या योग्य आहेत का?
म्हणजे आपण घडलेल्या घटनेबद्दल प्रत्येकाला वाईट वाटलं ना, पण त्याचंही तुम्हाला राजकारण करायचंय, या गोष्टीचा खेद वाटतो एक शिवरायांचा मावळा म्हणून. परंतु ज्या पद्धतीनं हा पुतळा पडलेला आहे, जे कोणी याचं बांधकाम निर्माणकाम केलेलं आहे त्यांच्यावर काय कारवाई व्हावी असं कुणालाच माफ करणार नाही. जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर 100% कारवाई होणार. कायदा हातात घेता येत नाही, पण अशा लोकांना ठेचून मारण्याची गरज आहे आणि हे सरकार करणार. पण ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांकडून आल्या त्या काही शिवरायांच्या या महाराष्ट्राला, शिवरायांच्या मावळ्याला कुणालाच आवडणार नाही. ओके, थँक्यू सर. वगैरे. तर घाटकोपर मधून आमदार राम कदम हे बोलत होते. यावेळी घाटकोपर मधील दहीहंडी ही सर्वात मोठी दहीहंडी आहे. काही लोक दहीहंडी साजरी करत नाही, त्यामागचं कारण नेमकं माहीत नाही. मात्र यंदाचं हे 15वं वर्ष आणि त्याचमुळे आता गोविंदांचा उत्साह हा शिगेला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.